यू सो मच. चल बाय बाय. काय केवढा आवाज करते? काय झालं? गॅरी आणि त्याची आई बाहेर उभे आहेत. काय? अरे बाई, काय करायचं यार? हळू बोल. काय झालं? झालं काय? तिखट. माय गॉड, एक मिनिट थांब. माय गॉड, एक मिनिट. मी एक काम करते, गुरुनाथच्या घरी फोन लावते लँडलाईन वरती. त्यांनी काय होणार आहे? थांब तू जरा. अरे बाई, एवढ्या रात्रीचा कोणाचा फोन? हॅलो. हॅलो. येस. हॅलो, कोण बोलते? शनाया, अगं कुठे होतीस तू? चला चल ना. आई, का ग बाई, कुठे भटकत होती रात्रीची? मी ईशाकडे गेले होते. हा, मग तिथे आम्ही गप्पा मारत बसलो आणि मग तिने कॉफी केली होती. काउन मीन्स मला झोप नव्हती येत म्हणून गेले होते. कायला गुरु याल म्हणतायत कडेवर पोट्टान गावभर धिंगाणा. व्हॉट? आई, का तर घरामध्ये कॉफी नव्हती का दूध नव्हतं? आऊन वर शेजारच्या पोरीला असं त्रास देते तू. बरोबर आहे, तुझं काहीच येत नाही. अरे काय यार. आई अगं काय? रात्रीची अशी भूतासारखी भटकत जाऊ नको बरं. एक तर तुला कोणीतरी घाबरल तरी, नाही तर चोर समजून चोपल तरी. जा झोप जा. आई काय? अगं शनाया, अगं मी इथून येताना मला तर नाही दिसलेस तू. अरे लक्ष नसेल तुझं, तर झोपेत असशील. चल ना, मला खूप झोप येते. बाय, गुड नाईट. बर आई, झोप तू, मी पण झोपतो. बाई 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 बाई, इथं भेटलीस बाई, वर भेटू नको. भुकाचा त्रास. अच्छा, अगं काय तू अशी कशी सोडून गेलीस? मला वाटलं तू. काय वाटलं? की मी सोडून गेले? हा यार, ऍक्च्युली मी जाईन सुद्धा सोडून तुला. तुझ्या आई बाबांचा असाच केओस चालू राहिला तर. अच्छा, मी तुला सांगितलंय ना, ट्राय टू अंडरस्टँड. अगं 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा ते गेले की सगळं ओके होणार आहे, हो की नाही? आणि तू अशी न सांगता नको जात जाऊस यार. माझं बीपी वाढतं, मला त्रास होतो. आय एम सो सॉरी. तुला त्रास व्हावा असं नाही वाटत मला, पण यार तुझे आई बाबा आल्यापासून ना आपल्यातला सगळा रोमॅन्सच हरवलाय. गॅरी, ऐक ना, उद्या नको ना जाऊ ऑफिसला प्लीज. मी नाही राहू शकत तुझ्या आई वडिलांसोबत, प्लीज. अच्छा ऐक, जरा शांत हो. ट्राय टू अंडरस्टँड. तू जरा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. थोडंसं गोड वाग त्यांच्याशी. बच्चा, वास कसला येतोय? चल, कसला वास? काहीतरी काय बघू. अगं हे बघ ना, असा मसाल्यांचा, तिखटाचा काहीतरी. माझ्या हाताला आणि तिखटाचा वास. वेडायस का तू? ऍक्च्युली तुझा आणि मसाल्यांचा काय संबंध असेल? बरं गॅरी, ऐक ना, मी तुला काहीतरी सांगितलं तर तू चिडणार नाहीस ना? अच्छा, मी कधी चिडतो का तुझ्यावर? काय झालं सांग. काय करतेस? आई आहे ना. माहितीये, ऍक्च्युली ना, मी आत्ता
काय तू राधिकाच्या लोणच्यांमध्ये तिखट घातलं? अगं पण तू कशाला हे उपद्व्याप करायला गेलीस? शनाया, मी तुला किती वेळा सांगितलंय असं नको ना करत जाऊस यार. आणि तू एवढी रिस्क का घेतलीस? आणि तुला माहितीत ना ते नाना नानी कसे आहेत. कशाला रिस्क घ्यायला गेलीस? त्यांना तर संधीच हवी, तुझ्या विरुद्ध काहीतरी हवंच असतं त्यांना. अरे तू म्हणाला होता तू चिडणार नाहीस. चिडत नाहीये मी बच्चा, मला काळजी वाटते म्हणून सांगतोय. चल जाऊ दे, आता जे झालं ते बास झालं. ओके, यापुढे असं तू करणार नाहीस. ओके, प्रॉमिस? ओके, नाही करणार. एनीथिंग फॉर यू. हा, झोप आता. आणि आणि प्लीज हात धू झोपण्यापूर्वी. चुकून डोळ्यात बिळ्यात घातलंस बोट तर झोंबेल. गेलं ऑलरेडी डोळ्यात एका. तुझं काय करायचं ग बच्चा? गुड नाईट. गुड नाईट. हात झोंबायला लागले यार. ही बावळट कसं काय काम करते एवढ्या तिखटात? जाऊ दे, पण उद्या मजा येणार आहे. लोणचं खाऊन लोक आरडाओरडा करत येतील. बॅड नाईट राधिका, बॅड ड्रीम्स. अरे उठलीस तू? मी करते चहा, तू बघ तुझं लोणच्याचं काय करायचं. नाही नानीजी, मी म्हणते चहा. अगं तू मांडलास काय, मी केला काय, एकच आहे. जा बघ. नानीजी, हा काल समिताला काय बरं नव्हतं का? का ग? नाही तसं नाही. मी काल रात्री पाणी प्यायला आली ना, ही रात्री हॉलमध्येच होती. मी विचारलं तिला, म्हणजे तसं काही बोलली नाही ती, पण मलाच वाटून राहिलं का तिला बरं नसेल. नाही, ते त्यांचे फोन बिन काहीतरी चालू राहतं उशिरापर्यंत. लक्ष नको देऊ. नानीजी, मी जरा चहाचं बघा, मी लोणचं सारखं करून घेते. हा, तेच सांगत होते मी मग तुला. नानीजी, काय ग? तुम्ही काल लोणचं काढलं होतं का? अगं रात्री मी कशाला काढते लोणचं? काही नाही काढलं. नाही ते हे पण म्हणजे मी काल रात्री ओटा पुसून घेतला होता, पण ओट्यावरती तर तिखट दिसून राहिलं. अगं बाई हो की, तर बरणीवर तेलाचे ओघळ पण आहेत. नानीजी, हे पण लोणच्यात कोणीतरी वरनं तिखट आणि मीठ घातले पा. नानीजी, हे तर खूपच तिखट झालंय. आपण बनवताना एवढं तिखट नव्हतं केलं. हो, मी पण बघितली होती चव. त्या दिवशी एवढं तिखट नव्हतं. एक मिनिट. तू म्हणालीस ना समिधा काल रात्री बसली होती, तिचंच काम असणार. नाही नानीजी, समिधा काहून असं करेल? नाही, समिधा आणि ती शन्या, त्यांचं दोघींचं फार गुळपीट आहे. दोघींनी मिळूनच केलं असणार. नानीजी, आव शन्या काहून इथे येईल? ही समिधा ना, तिने दार बिर उघडला असेल आणि काहीतरी केलं असणार. बघ, थांब. नाही नको नानीजी, आता विचारते, थांब. नानीजी. समिधा, हे समिधा, लवकर ये. काय झालं नानी? सकाळी सकाळी का ओरडताय? ओरडण्यासारखंच केलंयस तू काहीतरी. मी काय केलं? लोणच्यात तिखट घातलंयस. बोल ना आता, गप्पा का बसलीस? सांग, घातलंस ना? लोणचं मी केलं की तुम्ही? बनवलं आम्हीच, पण आम्ही चव बघितली होती तेव्हा असं तिखट नव्हतं ते. मला काय माहिती कसं तिखट झालं, तुम्हालाच माहिती. तुम्ही तुमच्या लाडक्या राधिकालाच विचारा. तसंही तिला तिखट तेलकट चमचमीत बनवायची सवय आहे. तिच्याचकडनं जास्त तिखट पडलं असेल. नाही ग समिधा, मी काहून असं करीन? मला तर विकायचंय ना ते लोणचं. मग मला का विचारताय तुम्ही? मला यातलं काहीच माहिती नाहीये. उगाच सकाळी सकाळी इश्यू करताय. माझा काही एक संबंध नाहीये. हे बघ, खोटं बोलू नकोस. तूच घातलंस तिखट त्याच्यामध्ये. बाप रे, उगाच खोटे नाटे आरोप माझ्यावरती करू नका. हे असलं काहीतरी करण्यापेक्षा बरीच इम्पॉर्टंट कामं आहेत माझ्याकडे. मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी जाते. समिधा, पाहिलंस ना कशी चिडचिड कर होती? मी सांगते नक्की हिचंच काम आहे.
नानीजी, आता काय करायचं? यातनं तर 4 पैसे गाठीला येणार होते. आता तर सगळं नुकसानच होऊन राहिलं. हे बघ, तू काळजी करू नकोस. जरा थांब, आलेच मी. नानीजी, अरे नानीजी, तुम्ही काऊन बरं अशा उभ्या? आत या ना. तुम्ही या बाहेर लवकर. हा, आले आले. आ. काल रात्री शन्या कुठे घराबाहेर गेली होती का? आई बाई, का तुम्ही अशा हळूहळू बोलून राहिलात? मला काही ऐकू येत नाहीये. बोला ना मोठ्याने. ती शन्या रात्री घराबाहेर गेली होती का? हो, नव्हती. तुम्हाला कसं कळलं? ती चोरून आमच्या घरी आली होती. चोरीची सवय? चोरलं गेलं का काही तिनं? या बाईची मजल इथपर्यंत गेली का? नाही नाही नाही, ती शन्या आणि समिधा आमची सून दोघींनी मिळून लोणच्यात तिखट घातलं. आई बाई, भारीच आहे किंवा आपली राधिका. हे दोघींनाही लोणचं बनवण्याच्या कामाला लावलं. लोणचं बनवण्यासाठी नाही, लोणचं बिघडवण्यासाठी. नाही, माफ करा, मला काही कळलं नाही. सविस्तर सांगा नानीजी. सांगते सांगते. रात्री राधिकानी लोणच्याच्या बरण्यांनी व्यवस्थित स्वच्छ करून अशा स्वयंपाकघरात ठेवल्या. आणि सकाळी आम्ही बघितलं ना, ते बाजूला सगळं तिखट पडलेलं, लोणच्याच्या बरणीत पण जास्तीचं तिखट आणि एकदम तिखट जाळ झालेलं लोणचं. माझा संशय आहे, शन्या आणि समिधा त्यांनीच दोघींनी तिखट घातलं त्यात. नानीजी, संशय नाही, 100% खरी आहे बातमी. अहो, मी तिला काल विचारलं, बाई कुठे गेली होतीस? तर म्हणे मला या भैताडीकडे गेली होती म्हणे, ईशाकडे कॉफी प्यायला. कुठं बोलली नव्हती, तिथं चालली असणार. काहून अशी करते हो? काहून आपल्या राधिकाच्या वाईटावर उठली? स्वतःला तर काही करता येत नाही, भैताड आईत खाऊ. आणि दुसरं कोण काही करत असेल तर ते पावत नाही. ते सगळं जाऊ द्या हो, पण ते सगळं लोणचं फुकट गेलं ना. एवढी मेहनत, पैसा सगळं पाण्यात. नाही हो, नाही. अशी कशी मी वाया जाऊ दे हे सगळं? पास तुम्ही. नाही, तिला मी नागपुरी झणका दाखवला ना, मी पण नावाची सुभेदारी नाही. हा, चांगला दणका दाखवा. मला पण एवढा राग आला होता ना, वाटलं होतं जाऊन चांगला जाब विचारावा. पण मी स्वतःला एकदम शांत ठेवलं, एकदम शांत. काय करते काय? का झोपली अजून ताणून? आणि गुरुनाथ? अहो, गुरुनाथ तर सकाळीच ऑफिसला गेलाय आणि ही वया पार कुंभकर्णासारखी झोपून राहिली. बाईच्या जातीला शोभते काय आहे सांगा बरं तुम्ही? लोणच्यामध्ये तिखट कालवलं तिने. हे असं असं काऊन बरं केलं हिनं? मी हिला ना असं उठवते पाय आणि चांगली मजा आणते. पाहतच राहा. हो हो, पण जरा जपू ना, नाही तर लगेच गुरुनाथला फोन करेल आणि पाठोपाठ येईल तो घरी. नाही नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. गुरुनाथ यायच्या अगोदर सगळं काम तमाम करून टाकते मी. बाय. हा, जाते. लोणच्यात तिखट कालवते काही माया राधिकाच्या. नाही, हिला मिरच्या झोंबवल्या ना तर माझं नाव पण लावणार नाही. लोणच्यात तिखट टाकते भैताळ. चांगलं
सुबह सुबह ले शिव का नाम कर और काय ले चाललंय हे? बंदे ये शुभ काय चाललंय इथे? हा? काय चाललंय? काय लावलंय तुम्ही? हा? सुबह ले यार केवढा शिव का ती आवाज आहे. नाम कर ले बंदे काय सकाळी सकाळी काय लावून ठेवलंय हे? किती इरिटेटिंग आहे हे. अगं देवाचं भजन आहे ते. सकाळी सकाळी देवाचं नाव घेतलं ना तर चांगलं असते, दिवस चांगला जाते. हो पण ते किती बोरिंग भजन आहे. असं नाही बोलू बा, देवाच्या भजनाला बोरिंग नाही बोलू, अशानं पाप लागते. हो अहो पण ते भजन माणसानीच केलंय ना, मग काय पाप लागतंय त्यात. अरे यार किती ओल्ड विचारांचं आहे ते सगळं. चल जाऊ दे ना बाई, अशानं तू बिळा बाहेरता. तू रूम मधून बाहेर आली का नाही? चल, मी कधीची वाट पाहून राहिले चहा प्यायची. थँक गॉड तुम्ही चहा केलाय. त्या हातचा चहा प्यायचाय मला, म्हणून थांबले. जा जा बाई जा, माझ्यासाठी चहा टाक जा. वा जाते यांच्यासाठी चहा पण करा. अरे यार कुठे फसले मी. का म्हणलं? नाही ते भूक लागली मला. खरंच छानिया, हो भूक तुम्हालाही लागून राहिली ना, पण मी तुझी वाट पाहत होते. म्हटलं तू येशील, चहा देशील. अर्थात. जा माय जा, चहा टाक जा माय जा. हो ठेवते ना चहा. नाश्त्याला काय करू? पोपट पोहे. ई नॉनव्हेज खाणार आहे सकाळी? नॉनव्हेज नसते काही ते. पण तुम्हीच तर म्हणाला पोपट पोहे. आता त्यात काय पॅरेट घालायचा मी? शनया, पोपट पोहे म्हणजे पोपटाची डाळ असते, ती पोह्यात टाकायची असते. कांदा पोहे कसे असतात तसे पोपट पोहे. गॉड मला वाटलं काय करायला सांगताय तुम्ही मला. आणि एक सांगू का, ऍक्च्युली ना मला हे काहीच येत नाही हो करता, आणि मला फारसं खायला पण आवडत नाहीये काही, म्हणजे उपमा पोहे अँड ऑल. अगं हे पौष्टिक अन्न असते. विदर्भात जा, मध्य महाराष्ट्रात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, नाही तर दक्षिण महाराष्ट्रात या. इथं पण चालत असेल पण मला नाही ना आवडत. हा मग तुला का आवडते? खरं सांगू, मला ना बर्गर खायचंय. बर्गर? ते कसं असते? तुम्ही बर्गर माहित नाही? बर्गर ना असा एक गोल ब्रेड असलेला बन ब्रेड म्हणतात. त्याच्यामध्ये व्हेज टिक्की किंवा आलू टिक्की व्हॉटेवर अकॉर्डिंग टू अवर चॉईस, आणि मेयो असतं त्याच्यात, चीज असतं त्याच्यात. गॉड नाही, तुम्हाला खाल्ल्याशिवाय नाही कळणार. आई बाई, माझ्या तोंडात आत्ताच पाणी येऊन आलं. पण मी खाल्लं नाही ना. बरोबर आहे तुझं. आता मी खाल्लंच नाही तर मला कसं कळणार ना ते कसं लागते ते. तुम्हाला आवडेल खायला? शनया, तू माझ्या मनातलं बोलली पाय. काय माहितीये का, मला ना हे सगळे इंग्लिश पदार्थ खूप आवडतात खायला. पण हिनं नाही ना आवडत. ते म्हणते हे पिझ्झा बर्गर आणि ते काय ते शेवे असते ना, नूडल्स फालतू असते असं ते म्हणते. चांगलं नसते ते. स्वतःही खात नाही, मलाही खाऊ देत नाही. ठीक आहे ना, मी खाऊ घालते तुम्हाला. तुला येते बनवता? खायचं काय आहे, एक फोन करायचा आणि होम डिलिव्हरी येते. का म्हणते? फोन केला की घरी येते बर्गर? हो बर्गरच काय, चहा सुद्धा येतो. आई बाई, चालतंय. मागव. एक दो 4-5 मागव बर्गर. पैसे आहेत ना तुमच्याकडे? शनया, तू तर भारी आहे बाई. काही काळजी करू नको, माझ्याकडे सगळं आहे. मागव तू बर्गर, मागव. आपण दोघी मिळून मटा खाऊया. जा बाळा. मागव बर्गर, मागव. तुला नागपूरचा बर्गर खायला घालते.